जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स, तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा, तुला मरण नाही. ही माझी एकट्याची नव्हे, मी शिवसेना प्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्या बरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे. बाळासाहेब एक रिमोट कंट्रोल आहेच, जाहीर आहे. पण जेवढ्या माझ्या रिमोट कंट्रोल बद्दल एक तुम्ही चोमड्यासारखी चौकशी करता, तेवढी हायकमांड बद्दल का करत नाही? काँग्रेसचा हायकमांड आणि माझा रिमोट कंट्रोल, कारण का इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आलेली आहे. त्या मागासवर्गीयांना म्हणजे काँग्रेस सारख्या लोकांना काय कळणार? आम्ही पुढे चाललेलो आहोत. शिवसेना नसते तर ह्या मुंबईमध्ये मागमोसही लागला नसता, मराठी माणूस कुठच्या कुठे फेकला गेला असता. त्या तरुणांमध्ये जर देशाभिमान जर विनवायचा नसेल तर मग कशामध्ये विनवायचा? म्युन्सिपाल्टीच्या नळात. शपथ घ्यायची ती ही घ्या की जसे ते एकवटले तसेच आम्ही सुद्धा एकवटल्याशिवाय राहणार नाही. तर आणि तरच या लांड्याला तुम्ही टक्कर मारू शकाल, नाही तर मुंबईच काय महाराष्ट्र गिरतील, देश गिरतील. दिल के तुकडे हजार हुए, काही यहाँ गिरा काही वहां गिरा. काय मग उचलायचे कोणी सिनेमा सिने कलाकारांचे आणि तिकडे साले नागडा डान्स सगळा तो. क्या क्या बोलती तो हाती क्या खंडाला. अरे काय त्याला खंडाला काय भड्या जातोच काय कारगिलला. आणि भगव्या खाली किती छान दिसता तुम्ही. तुमच्या डोक्यावरती भगवा झेंडाच पाहिजे, दुसरा झेंडा शोधून दिसायचा नाही. तुम्ही आम्हाला शिकू नका. रामदास आठवले आणि त्यांचे धंदेच नव्हे. अरे आत्ता आज जन्म झाला, गोधडीवरती मुतताना तुम्हाला मी पाहिलेलं आहे. तुम्ही कशाला मला शिकवताय? मी त्यांना विचारलं की नामांतराच्या बाबतीत मात्र कठीण आहे म्हटलं. आणि मग त्यांनी मला उत्तर द्यायचं, नामांतराच्या बाबतीत तुमच्या आणि मग मला तुम्ही जाणता विचार आणि जेव्हा काय बोलत मग बापाची काही कळत नाही. पण दांडियावरती बंधन, ह्याच्यावरती बंधन आणि मुसलमानांची नमाजासाठी भर रस्त्यावरती जेव्हा ढुंगणं वर जातात त्याच्यावरती तुम्हाला लाभ घालता येत नाही. दंगल बाळासाहेबांच्या भाषणामुळे झाली, दंगल बाळासाहेबांच्या अग्रलेखामुळे झाली, सगळा माझ्याचमुळे झालं, त्यांना पोरं झाली माझ्यामुळे झाली. तिच्या हातामध्ये जर उद्या भाज्यांचे भाव गेले ना, फटकन एखादा कागद बदलला आणि भाज्यांचे भाव गेले, बाई वाचायला लागेल. आपलं भाषण आहे म्हणून. भेंडी 12 रुपये किलो, टामटो 13 रुपये, भोपळा. याला काय आहे? याला काय पंतप्रधान काय लिहून दिलं माहित नाही, हातात आला वाचून टाकलं. बस टाटा. हे असलं कसं चालायचो? ती भाषणं लिहून देतात ते तुमचे कोण आहेत ना शोलेवाले, ते डायलॉग लिहून देतात की मैं ये देश की बहू हूँ. हल्ली जोर करायला लागले असं असं बोलून दिलून. तिला शिकवलं कोणी? बाई अशा जोर बैठका काढ भाषणामध्ये, त्याशिवाय मजा नाही येणार त्या भाषणाला. ते काढायला लागली अशा जोर बैठका. पूर्वी नुसता असा मेणाचा पुतळा होता, आता जोराने इंदिरा गांधी सारखं ते पदर बिदर घेऊन तुरु चालणं. 4 ऑगस्ट भोरला गेले, तिकडून याचं दर्शन घेतलं. तिथे भेटले आमचे शिवशाहीर भेटले. ही महाराजांची तलवार आम्ही तुमच्या हातात घेऊ. ह्या उद्याच्या पंतप्रधान मासाहेबांसारखा मला दिसत आहे. केलं असेल वर्णन. शालिनी ताईचं वर्णन करतो, त्याला काय हे करणार नाही. तलवार दिली, तलवार. त्या बाईलाच कळे ना कुठून काढायची, ते कळे ना. मग लोकांनी सांगितलं की इकडून काढायचे. मग इकडून तिने हात घातला, पण करायचं काय? ते म्हणा अशी खेचा म्हणजे बाहेर येईल. मग ती बाहेर आली. म्हणे आता काय करू? आता बोंबला याला काय केलं तर पंचायत. मग ते आम्ही दाखवतो तशी दाखवली वगैरे वगैरे. त्या तलवारीने काय करतात हे तरी त्या बाईला माहिती आहे का? इतिहास माहिती आहे का? हिंदुस्थान बंद करण्याची ताकद फक्त शिवसेनेमध्येच आहे आणि आम्ही ते दाखवून दिलो होतो. गांडूची अवलाद म्हणून कधीही जगू नका, मेलात तरी चालेल. काश्मीरला अन्याय झाला असताना मी रिमोट कंट्रोलने तो बदलून टाकलेला आहे. शंकरराव चव्हाणला जमलं नाही ना, नरसिंह रावाला ते जमलं नाही. मुंबई आपली आहे, आपली. आणि इकडे आवाजही आपलाच हवा. अरे मराठी हा सन्मान आहे. वाय मराठी विचारणाऱ्याची वाय थेट करा.
असल्या लोकांची महाराष्ट्रात राहायची लायकी नाही. मराठीला वाय विचारणाऱ्याला त्याची माय आणि बाप आठवलाच पाहिजे. एकजुटीने राहा. जाती आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा. तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्र टिकेल. उगाच आपलं रडत रडत हक्कांच्या गोष्टी करणार असाल तर काहीही मिळणार नाही. आपल्या हक्कांसाठी लढा. अन्याय करू नका आणि सहनही करू नका. आणि गरज लागली तर द्याच बाळकडू. जय हिंद, जय महाराष्ट्र.